सुनील पवार. एका मराठी माणसाच्या मनातली खेद हा व्यक्ती म्हणून काढणार आहे, तर याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय म्हणालास? मी काय अस्वस्थ आहे? अहो, जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे मी काय अस्वस्थ आहे, तसा प्रश्न मला पडला आहे की हा मराठी माणूस गेला तरी गेला कुठे? तुम्ही पाहिलं का त्याला? तुम्ही मराठी माणूस? ओ राव, मराठी माणसाला पाहिलं का? काय तो कुठेतरी हरवलाय? अहो ते काय कुकुलं बाळ काय रांगत रांगत हरवून जायला? शोधा त्याला, शोधा, नाहीतर वेळ पुढे आणि आपल्या मागे राहून जाईल. काय म्हणालास? तुला मराठी असल्याची लाज वाटते? तुला बस मला लाज वाटते. तुला आपला मित्र म्हणण्याची मला लाज वाटते म्हणे. राजमाता जिजाऊंचं स्वप्न कमरेशी बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तो हा दिवस बघण्यासाठी की या साल्यांना मराठी असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी. त्यात याची तरी काय चूक म्हणा? दचका लागला असेल याला, दचका जो आपल्या सर्वांना लागलाय. मराठी माणूस रोगापेक्षा दचक्याने मरतो. दचका पोराने राडा केल्याचा, दचका पोरीने दुसऱ्या जातीच्या पोरासोबत पळून जाऊन लग्न केल्याचा, दचका मुंबई महाराष्ट्रापासून तुटण्याचा, दशका भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा. मराठी माणूस आहे ना, बुद्धिबळाच्या खेळातल्या प्याद्यासारख्या आयुष्यात घेतो पाऊल पण हळूहळू घाबरत एक आपल्याला या पटावरचं वजीर व्हायचंय. उभा वाकडा तिकडा कसाही सुटणारा आणि एका क्षणात समोर येणाऱ्या प्रतिस्पर्धेला मात देऊन त्याचा क्षीरसागर घालणार. महाराष्ट्रात राहून मराठी माणूस कोण हे विचारणाऱ्याला हे माझं उत्तर. 6 फूट 7 इंच असा बलाढ्य अफजल खान, ज्याने भारतातले महाराष्ट्रातले प्रचंड देवळं मोडली, किल्ले तोडले, आपल्या आया बहिणींची आबरू लुटली. त्याच्या छावणीत घुसून त्याचा कोतळा बाहेर काढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी होते. भगवद्गीतेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे संत ज्ञानेश्वर मराठी होते. ज्याच्या बुद्धीची गरज इंग्लंडला पडावी असे लोकमान्य टिळक हे सुद्धा मराठी होते. शेनवॉनच्या स्वप्नात येऊन त्याच्या फिरकीची धुलाई करणारा सचिन तेंडुलकर हा सुद्धा मराठीच. आपण आपल्या मराठी स्त्रियांना कसं विसरू शकतो? राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ या वीरांगिनी, ज्याच्यामुळे आज आपल्या मावळ्यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, स्वराज्य रक्षक, धर्मवीर म्हटले जाणारे, ज्यांनी औरंगजेबाच्या कैदेत गेल्यानंतर 40 दिवस अत्याचार सहन करूनही इस्लाम धर्मात परिवर्तन न करता मराठीचा मान आणि शान कायम ठेवली, असे छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा मराठीच. सापडला का मराठी माणूस? आता वाटत नाही ना लाज मराठी असल्याची? ना स्वार्थासाठी ना आपलेपणासाठी, जीव धडपडतो राव फक्त मराठी अस्मितेसाठी, म्हणून छाती ठोकून म्हणा, आंदोलनाला घाबरत नाही आबाळाची साथे, कुणापुढे वागणार नाही. मराठी जाते. छत्रपती शिवाजी महाराज.